जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्यांचा आपण लाभ घेतो. तर त्या पेमेंटचं स्टेटस आता कसं चेक करायचं घर बसल्या अगदी 2 मिनिटात ते या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला DBT हे टाकायचं आहे गुगलवरती आणि टाकल्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला दुसरेच ऑप्शन दिसेल इथं DBT स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स म्हणजेच pfms.nic.in या वेबसाईटवरती येणार आहात तुम्ही. वेबसाईटचा असं इंटरफेस दिसेल तुम्हाला आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कॅटेगरी इथं सिलेक्ट करायचं तुम्हाला, म्हणजे कुठल्या योजना तुम्हाला इथं कुठल्या योजनांचा पेमेंट तुम्हाला दिसणार आहे. इथं तुम्हाला लिस्ट दिसेल, संपूर्ण योजना आहे तिथं बघू शकता. एकंदरीत तुम्ही बघू शकता. आता बघा NSP म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आहे, त्यासोबत PM किसान योजना आहे, नरेगा आहे, पहल आहे, त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्यासोबतच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे. अशा भरपूर योजना आहेत ज्याचा तुम्ही लाभ घेतायत ना, त्या योजनेला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक उदाहरणादाखल मी तुम्हाला एक योजना दाखवतो जी प्रसिद्ध आहे, PM किसान योजना. इथं PM किसान योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जे डिफॉल्ट आहे तिथंच ठेवायचं पेमेंटवरती. आणि इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन ID टाकायचं. इंटर ॲप्लिकेशन ID मध्ये ना तुम्हाला रजिस्ट्रेशन ID टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर आता माझं ID आहे त्यामुळे मी ID टाकून घेतोय. त्याच प्रकारे तुम्हाला ID टाकून घ्यायचं आहे. तुमचं लाभार्थी क्रमांक असतो ना, तो ID नंबर टाकून घ्या संबंधित योजनेचा. टाकल्यानंतर पुढे कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. एकच मिनिट तुम्हाला संपूर्ण माहिती मी दाखवतो. इथं मी टाकून घेतलेलं आहे माझं इंटर म्हणजे ॲप्लिकेशन ID टाकलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा कोड आहे तसा व्हेरीफाय करून घ्यायचा. इथं व्यवस्थितरित्या भरून घ्या. चुकलं की परत तुम्हाला सांगतं तिथं रिडायरेक्ट होऊन परत ते कॅप्चा कोड नवीन रिफ्रेश होऊन परत नवीन टाकायला ऑप्शन येतं. कॅप्चा व्यवस्थितरित्या भरल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेसंबंधी जो PM किसान योजनेचं मी खातं काढलेलं आहे माझ्या नावावरती, त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटचा हप्ता कधी जमा झालेला आहे त्याची तारीख, त्यासोबतच ते अप्रूव्ह कधी झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे, किती रक्कम जमा झालेली आहे, त्यासोबतच तुम्ही बघू शकता व्हॅलिड कधी झालेलं आहे स्टेटस, त्याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसणार आहे. सँक्शन कधी झालेलं आहे आणि कुठल्या बँकेत जमा झालेलं आहे तर तुम्ही ग्रीनमध्ये बघू शकता. इथं बघू शकता तुम्हाला बँक दिसेल, तुम्हाला कुठल्या बँकेत जमा झालेला आहे, शेवटचे 4 अंक दिसतील इथं तुम्हाला. त्यासोबतच आहे ना तुम्हाला क्रेडिट झालेली डेट दिसणार आहे, जसं की 6 ऑक्टोबर 2024 रोजी माझा शेवटचा प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता पडलेला आहे. आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता नाव आहे खाली आणि बँकेचं कोड सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. संपूर्ण डिटेल्स असते इथं मित्रांनो. तर तुम्हाला संबंधित योजनेचा जर लाभ घेतात तुम्ही, त्या योजनेचा पेमेंटची स्थिती तुम्हाला इथं एकंदरीत दिसणार आहे. 2 मिनिटात तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून चेक करू शकता घर बसल्या. अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक